गव्हाण विभागीय अध्यक्ष भाजपा त्यांनी जो सांगितलंय की माझ्यावर अन्याय झाला असता तर पक्षाने त्यांना 2021 मध्ये विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पक्षाने त्यांना 2017च्या निवडणुकीत 5 वर्ष जवळजवळ उपसरपंच पद भूषवला. त्यांनी त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच भूषवला आणि ते आता सांगतात की लोकांमध्ये की माझ्यावर अन्याय झाला. अन्याय काय झाला, अन्याय नक्की काय असतो त्यांनी काही सांगावं आम्हाला, काय अन्याय झाला. जेवढं जे तो विभागाचा अमर म्हात्रे हा विभागाचा अध्यक्ष होता तेव्हा मी स्वतः विभागाचा सरचिटणीस म्हणून होतो. मी त्याच्या हाताखालीच काम करत होतो. सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करू शकतो. आमच्यावर पण सामान्य कार्यकर्ता म्हणून पहिली जबाबदारी होती. तेव्हा आम्ही पक्षाचं निष्ठेने काम करत होतो. कुठलीही गोष्टीत कोणी स्वतः पक्षात का नेहमीप्रमाणे अध्यक्ष राहू शकत नाही. कधी ना कधी आज मी आहे तर उद्या माझ्यानंतर दुसरा कोणी असेल, परवा तिसरा असेल. पक्षाची हीच आहे की आपण सोन्याचं ताट घेऊन जन्माला आलो नाही. बदल हा कालानुसार होत असतो. पक्षाचं काम करीत राहिल्याने काम जोमाने करू शकत होते, पण पक्ष सोडण्याची यांना हीच होती ना. म्हणजे कुठेतरी कुणकुण लागलीच होती आम्हाला की हे पक्ष सोडणारच आहे. अमर म्हात्रेने जेव्हा अमर म्हात्रेवर वाहल ग्रामपंचायत मध्ये राजेंद्र पाटलाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व सदस्यांनी अविश्वासाचा ठराव आणला तेव्हा मी स्वतः रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय आमदार महेश बालदी साहेब यांना तिथे विनंती करून बोलवून घेतलं. आणि तेव्हा मी तिथून आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना सांगितलं की राजेंद्र पाटलांना तुम्ही फोन करा. कारण 2017 मध्ये जी ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती तेव्हा ती भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या युतीमध्ये झाली होती. आणि तेव्हा राजेंद्र पाटलांनीच अविश्वास ठराव आणायला सांगितला होता. तेव्हा मी स्वतः फोन करायला ठाकूर साहेबांना सांगितलं होतं की शेठ एक विनंती आहे की राजेंद्र पाटलांना तुम्ही फोन करा, ही युतीमध्ये धुसफूस नको म्हणून. तेव्हा ते रामशेठ ठाकूर साहेबांनी जे फोन केला तेव्हा ते स्टॉप झालं विषय, नाहीतर याचं पद तेव्हाच गेलं असतं. अमर म्हात्रे जे सांगतात की माझ्यावर अन्याय झाला असता तर मग याचं पद वाचलंच नसतं. पक्षाने जर याच्यावर अन्याय केला असता तर मग याचं उपसरपंचाचं पद राहिलंच नसतं ना. मग तेव्हाच रामशेठ ठाकूर साहेबांनी कॉल केला नसता राजेंद्र पाटलांना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.